घंटानाद आंदोलनात उबाटा शिवसेनेचा मनपाला इशारा. धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे. धुळे महापालिकेच्या कर धोरणाविरोधात आज उबाटा शिवसेनेनं मनपाच्या पायऱ्यांवर घंटानाद आंदोलन करत आवाज उठवला. महानगरपालिकेकडून मालमत्ता करासोबतच शिक्षण कर, रोजगार हमी करासह तब्बल 16 प्रकारचे उपकर आकारले जातात. या उपकरांची टक्केवारी देखील जास्तच असल्यानं नागरिक त्रस्त झाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार घोषणाबाजी करत मनपाच्या या धोरणांना जाहीर विरोध केला. शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून उपकराच्या दरात कपात न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. GS9 मराठी बातमी आपल्या भागाची. कृषी मंत्री कोकाटे यांना धुळ्यात काळे झेंडे व पत्त्यांचे कॅट दाखवून आंदोलन. धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे. धुळे जिल्ह्यात आज राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी आक्रमक आंदोलन छेडले. कारण विधान भवनात चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील चर्चेदरम्यान मंत्री कोकाटे मोबाईलवर जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. कोकाटे हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत आणि पत्त्याचे माळ घालून तीव्र निषेध केला. परत जा, माणिकराव कोकाटे राजीनामा द्या अशा घोषणा देत परिसर तणावून सोडला. धुळे शहरातील टॉपलाईन हॉटेलजवळ हा आंदोलनाचा भडका उडाला. राष्ट्रवादीचे रणजितराजे भोसले, निखिल मोमया आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांचं भवितव्य अंधारात असताना मात्र मंत्री रम्मी खेळण्यात मग्न असा आरोप करत आंदोलकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. या संतप्त निदर्शनामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत कृषी मंत्र्यांना सुरक्षितपणे कार्यक्रमस्थळी पोहोचवले. विधिमंडळाच्या मंदिरामध्ये माणिक कोकाटे सारख्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्या ठिकाणी ऑनलाईन रमी जुगार खेळून या ठिकाणी पुरोगामी महाराष्ट्राचा त्या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि अशा मंत्र्याची तात्काळ त्या ठिकाणी हकालपट्टी करावी याकरता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय आणि अशा मंत्र्यांना आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये प्रवेशाला बंदी करतोय. आत्ताचा हा विरोध जर या महायुती सरकारमधले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी जर बघत असतील तर त्यांना या ठिकाणी एकच सांगणं आहे की अजित पवार या महाराष्ट्राला उपदेशाचे डोस पाजत असतात. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या विषयी बेताल वक्तव्य या कृषी मंत्र्यांनी वारंवार केलेली आहेत. ऑनलाईन रमी विधिमंडळासारख्या पवित्र मंदिरामध्ये तो ऑनलाईन रमी खेळतो. अशा मंत्र्याला तुम्ही मंत्रिमंडळामध्ये किती दिवस अभय देणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि अजितदादांना आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की अजितदादा, तुम्ही जर या महाराष्ट्राचे खरंच भूषणाव व्यक्तिमत्व जर असाल तर अशा मंत्र्याच्या डुंगणावरती तुम्ही लात मारा आणि याच्या मंत्रिमंडळावर हकालपट्टी या ठिकाणी करा. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री प्रश्नोत्तराच्या तासामध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन रमी खेळत होता. ऑनलाईन रमी खेळण्याचा हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिला. उद्या उठून महाविद्यालय शाळांमध्ये विद्यार्थी देखील त्या ठिकाणी मोबाईल वापरतात, तर तो विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालय शाळांमध्ये ऑनलाईन रमी शिकायचा का असा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी विचारते. पुरोगामी महाराष्ट्राची जी विचारधारा होती ती विचारधारा महायुतीच्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्र्यांनी या ठिकाणी धुळीस मिळवलेली आहे आणि व्यवसायाने वकील असलेला माणिकराव कोकाटे अतिशय निर्दयीपणे या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये वक्तव्य करतोय आणि त्याचा या ठिकाणी आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो.
त्यांनी केलं आहे. त्यांनी एक कृषी मंत्री असताना देशाच्या आणि राज्याच्या प्रश्नांवर चर्चा चालू असताना त्यांना लाज वाटली पाहिजे होती. त्यांनी जुगार खेळला आणि हा निषेधार्ह आहे. त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री उपस्थित असताना त्यांच्यासमोर जुगार खेळला जातो. या माणिकराव कोकाटेवर BNS कायदा 289 प्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. त्यांना अटक व्हायला पाहिजे होती. सामान्य माणूस जर गुन्हे पत्ते खेळतो, जुगार खेळतो, त्याला अटक केली जाते. त्याला 289 प्रमाणे कारवाई केली जाते. यांच्यावर सुद्धा कारवाई करा अशी आमची मागणी.